नमस्कार. इन्फिनिटी अकॅडमी प्रस्तुत घे भरारी या कार्यक्रमात मी प्रसाद बेडेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण या कार्यक्रमातनं आपल्या क्षेत्रात ज्यांनी उंच भरारी घेतलीये अशा काही मान्यवरांशी संवाद साधत असतो. आज आपल्यासोबत एक अतिशय खास पाहुणे आहेत. नुकत्याच भारतानं एक खूप मोठ्या कार्याला गवसणी घातली आणि ते कार्य म्हणजे चेन्नईहून अंदमान निकोबार या बेटापर्यंत समुद्राखालून जवळपास 2300 किलोमीटरची ऑप्टिक फायबरची केबल टाकली आणि या केबलमुळे दूरसंचार सेवेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सुधारणा होणार आहे. 4 GBPS चा स्पीड 400 GBPS पर्यंत जाणार आहे. मला वाटतं हा स्पीड सांगितल्यानंतर या कार्यक्रमामुळे किती फरक पडणार आहे हे आपल्या सगळ्यांना कळेल. पण हा सगळा प्रोजेक्ट ज्यांनी आपल्या कुशल नेतृत्वाखाली हाताळला अशा एका व्यक्तीशी आज आपण संवाद साधणार आहोत. पण आपण फक्त त्यांच्याबरोबर तेवढंच न बोलता त्यांचा आजपर्यंतचा या क्षेत्रातला हा सगळा प्रवास कसा झाला हे सुद्धा जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आज आहेत युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड अर्थात USOF चे संचालक माननीय श्री विलास बुर्डे आणि ते आपल्याशी थेट संवाद साधणार आहेत दिल्लीहून. बुर्डे सर नमस्कार आणि आमच्या घे भरारी या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. सुरुवातीलाच सर मी खरं तर एक खूप मोठी पदवी आणि माहिती सांगितली तुमच्याबद्दल. त्या माहितीकडे मी येणार आहे, पण मला ना त्यापूर्वी खूप साऱ्या गोष्टी आज तुमच्याकडनं जाणून घ्यायच्या. म्हणजे आज तुम्ही एका खूप मोठ्या पदावर आहात, पण तुमचा सुरुवातीचा जो आयुष्यातला काळ होता म्हणजे तुमचं शालेय शिक्षण, तुमचं बालपण हे सगळं कुठे झालं? तुम्ही कुठले आहात मूळचे? मी मूळचा नागपूरचा. बर. आणि जसं आपण विचारलं शालेय शिक्षण जो प्रत्येकाच्या आयुष्यात एक महत्वाचा टप्पा असतो. तर माझे वडील जे आहे महसूल खात्यामध्ये होते, त्यामुळे विदर्भातल्या अनेक शहरामध्ये शिक्षण झालेलं आहे. तर चिमूर आहे, नंतर हिंगणघाट आहे, चंद्रपूर आहे, नागपूर आहे. आणि माझ्या आयुष्यातला मोठा टप्पा ज्या ठिकाणी आमचं पायाभरणी झाली ती झाली मोर्शी, अमरावती तालुक्यात. तर असं आमचं झालं. आणि नंतर मग डिग्री करताना बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगची ती नागपूरला घेतली. आणि तसं म्हटलं तर शिक्षण जे आहे ते पूर्ण विदर्भातच झालेलं आहे शालेय शिक्षण. तुम्ही एक शब्द वापरलात आता, पायाभरणी झाली मोर्शीला. म्हणजे काय झालं नेमकं? आपल्याला प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असा एक क्षण येतो की ज्यावेळेस वाटतं की हे आपले गुरुजी, हे आपले सर, ज्यांनी आपल्यावर हात ठेवला, ज्यांनी आपल्याला शिकवलं, त्यांची जी शिदोरी असते ती जन्मभर पुरते. तर ती शिदोरी मला मिळाली मोर्शीहून. मोर्शीला शिवाजी शाळा आहे, शिवाजी स्कूल आहे. त्या ठिकाणी जवळपास 5 वर्ष मी होतो. आणि त्या काळात बेसिकली जवळपास 75 to 80, तर त्या काळात आमचे जे मॅडम किंवा सर होते त्यांनी जे शिकवलं ते आजही मला आठवतं. आणि आपल्या नकळत जे आहे खूप सारे संस्कार त्या ठिकाणी मला मिळत गेले. आणि त्या शाळेनी, त्या शिक्षक आणि शिक्षिकांनी, आमच्या गुरुजनांनी जी काही मला शिकवलं ती शिदोरी घेऊनच मी आज पुढे ह्या ठिकाणापर्यंत पोहोचलेलो आहे. वा वा. खरंच लहानपणीचे संस्कार आपल्यावर जसे होतात तसंच आपण घडतो असं म्हटलं जातं. त्या तिकडच्या शाळेतले काही शिक्षक किंवा काही मित्र आठवतात सर अजून? नक्की. मी तुम्हाला सांगितलं ती खूप एक गोड आठवण आहे. तर आपण आपले महाराष्ट्रातले छत्रपती शिवाजी महाराज, तसंच माझे त्यावेळेचे मित्र श्री शिवाजी कानफाडे. तर शिवाजींचं नाव त्यामुळे माझ्या लक्षात राहतं. आणि मी तिथून सोडल्यानंतरही मी 2000 मला वाटतं 2 किंवा 3 ला मोर्शीला गेलो होतो. तर मी मुद्दामून जाऊन शिवाजी कानफाडे, माझे बालमित्र, त्यांची भेट घेतली.
ते आता मोर्शीच्या जवळच एका ठिकाणी प्रोफेसर आहे इंग्लिशचे. आणि जसं तुम्ही आमचे शिक्षक आणि शिक्षिकाबद्दल विचारलं, तर मला गणित शिकवणारे काळे सर आहे, आमच्या धोटे मॅडम आहेत, आमचे ड्रॉइंग शिकवणारे चिंचोळकर सर आहे, आणि एक बहुमुखी व्यक्तिमत्व होतं शाळेमध्ये, यावले सर. तर सर तबला छान वाजवायचे. आज आपण गणेशोत्सव साजरा करतोय, पण तुम्हाला त्यावेळेस आश्चर्य वाटेल की शाळेमध्ये गणेशोत्सव जेव्हा व्हायचा तेव्हा आम्ही सगळे मुलं, पाऊस येतो आणि पाऊस झाल्यानंतर जेव्हा गरम होते तेव्हा माती तडकते, आणि ती जी वरची माती असते ती आम्ही गोळा करायचो, सगळे बालमित्र, सगळ्या मैत्रीण. आणि त्यातनं आमचे सर जे आहे, यावले सर, ती गणपतीची मूर्ती साकारायची, आणि ते बिलकुल तन्मयतेने, तल्लीनतेने मूर्ती बनवण्यापासून ते त्याचं पूर्ण रंगकाम करण्यापर्यंत सगळं काम करायचे. तबला तर इतका छान वाजवायचे की त्यांची जी चाल आहे तबल्याची, ती आजही कानामध्ये त्याची आठवण आहे. सर, तुमचा चेहराच एकदम खुल्ला आहे तुमच्या गावाकडच्या आठवणी निघाल्यावर. नाही, खरंच ते दिवसच खूप वेगळे असतात. आज तुम्ही या सगळ्या दिल्लीच्या धबडक्यात आल्यानंतर सुद्धा ज्या वेळेला या काही आठवणी येतात त्यावेळेला मन आपलं थोडंसं आल्हाददायक वातावरणात जातं त्या परत. सर, तुम्ही इंजिनिअरिंगचं शिक्षण सुद्धा विदर्भातच घेतलं असं म्हणालात, तर ते कुठं घेतलं आणि इंजिनिअरिंग करावं असं तुमचं सुरुवातीपासून ठरलेलं होतं की काही निमित्तानं तुम्ही ते ठरवलं? मोठे बंधू जे आहेत प्रशांत, तर ते पण इंजिनियर आहेत. तर माझं असं काही ठरलं नव्हतं, पण झालं असं की माझे काका आहेत, तर त्यांचे मित्र ते त्यावेळेस, आताही ते युएसए ला आहेत, अमेरिकेला आहेत, तर ते त्यावेळेस अमेरिकेहून नागपूरला आले होते. आणि त्यांच्याशी एक सहज संवाद मला 2 तास असा साधता आला. अशाच गप्पा गोष्टी, जसं आपण गप्पा गोष्टी मारतोय, तर मला वाटलं त्यांच्याकडे बघून, कारण त्यांनी त्यावेळेस BE झाले होते आणि नंतर मग ते पुढच्या शिक्षणाकरता US मध्ये गेले. मलाही स्वतःला काही दिवस वाटलं की आपण अमेरिकेत जावं. नंतर 11वी आणि नंतर 12वीच्या वेळेस मला वाटलं की नाही, आपण इंजिनिअरिंग घ्यावी, ची डिग्री घ्यावी आणि भारतातच काम करावं. मग तशी आखणी केली आणि मग पुढे नागपूरला शिक्षक झाले. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला कोणी ना कोणी मार्गदर्शक भेटत असतो आणि तो आपल्याला आपल्या आयुष्यात आपण पुढे काय करणार आहे याची एक हिंट देत असतो. तुमच्या बाबतीत ती झालेली चर्चा ही तुमच्या आयुष्याला एक कलाटणी देणारी ठरली? हो, काकांचे मित्र ते होतेच, पण मला असं वाटतं की माझे जे आद्य दैवत आहेत, आज सांगायला हरकत नाही, माझे आजोबा. तर त्यांचं बेसिकली नागपूरला आमची एक जॉईंट फॅमिली होती, संयुक्त कुटुंब होतं. आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, आज 30 ते 40 लोकांचं जेवण एका वेळेस राहायचं. कारण म्हणजे आमचे वडील सगळ्यात मोठे, आणि त्यांचे 2 भाऊ, आणि आमच्या आजोबांचे मोठे बंधू, त्यांचे 2 मुलं, म्हणजे आमचे 2 चुलत काका, अशा 5 लोकांची फॅमिली होती. आणि सगळ्यात आपल्याला माहितच आहे, त्यावेळेस संयुक्त कुटुंब म्हणजे सगळेजण, नातेवाईक वगैरे सगळे यायचे. तर त्यावेळेस आजोबांकडनं मी खूपदा गोष्टी ऐकायचो. माझे मोठे बंधू, माझी ताई, ते आम्हाला नेहमी प्रोत्साहित करायचे की तुम्हालाही सिव्हिल सर्व्हिसेस कडे वळायचं आहे. जर तुम्ही मेहनत घ्या आणि पुढे जा. तर मला बेसिकली आम्हाला सगळ्यांना जी आमची मुहूर्त मेळ झाली, मनामध्ये जी एक कल्पना असते ती साकार करण्याचं जे स्वप्न आहे ते दाखवायचं काम जे केलं ते आजोबांनी केलं. वा. आणि तिथून तुम्हाला असं वाटलं की आपण खरंच या देशासाठी काहीतरी करायला हवं. सर, त्यानंतर तुम्ही इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस कडे वळाला. इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस बद्दल काय सांगाल, किंवा तुमचा तो काळ जो होता तो कसा होता? आणि त्या काळात, कारण तुम्ही फार वर्षांपूर्वी आता ती परीक्षा दिलेली आहे, तर त्यावेळेसचा तो काळ तुमचा कसा होता? तुम्ही कशी तयारी केली होती त्यासाठी? म्हणजे थोडीशी पार्श्वभूमी सांगतो.
इंजिनिअरिंग केल्या केल्या इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड हैदराबाद ह्या ठिकाणी मला त्यांच्या कम्प्युटर ग्रुपमध्ये काम करायची संधी मिळाली. बर. आणि त्यावेळेस एशियाड झालं होतं 1982ला, 1982ला. आणि त्यावेळेसचे लोक आहेत त्यांना आठवत असेल, एक ECTV म्हणजे टेलिव्हिजन जेव्हा आला होता तेव्हा इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ह्या कंपनीचा टीव्ही जो आहे तो खूप गाजला होता. बरोबर. ती सरकारी कंपनी आहे. तर तिथं जेव्हा मी जॉईन झालो 93 मध्ये, तर त्यासोबत माझे 2 सहकारी होते. तर आम्ही सगळ्यांनी मिळून विचार केला की त्या ठिकाणी आम्ही बॅचलर, त्याच्यामुळे वेळ जो आहे तो कंपनीत जायचा काही वेळ जो काही होता, आणि नंतर जे आहे मग आम्ही ठरवलं की काहीतरी करायचं. आणि त्याच्यामध्ये आम्ही तिघांनी मिळून अभ्यास सुरू केला की इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची परीक्षा द्यावी. सोबत एक सांगावं असं वाटतं, माझे मोठे बंधू आहेत ते आज महाराष्ट्र कॅडरचे इंडियन पोलीस सर्व्हिसला आहे. सध्या अतिरिक्त पोलीस महासंचालक आहे. आणि नेहमी त्यांचं आणि वडिलांचं सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये असल्यामुळे, महसूल खात्यामध्ये असल्यामुळे, आमचं जे तिथले कलेक्टर आहेत किंवा बाकी सगळे लोक आहेत, डिव्हिजन कमिशनर आहेत, त्यांच्याशी नेहमी गाठभेट किंवा असं ते व्हायचं. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस एक मनात स्वप्न होतं की आपण काहीतरी करूया. तेव्हा मी हैदराबादला होतो, तर वेळेचा सदुपयोग आम्ही केला आणि त्या वेळेत आम्ही मग प्रयत्न सुरू केला. आणि संधी आपल्याला मिळते त्याचं सोनं केलं पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. तर त्यावेळेस आम्ही प्रयत्न सुरू केला आणि आम्ही तिघांपैकी 2 जण जे आहे ते आज एकाच सर्व्हिसमध्ये आहे. माझ्या 1 वर्ष पहिले झाला, मी 1 वर्ष नंतर झालो. माझा जो सहकारी होता तो. तर असा त्यावेळेस आम्ही हैदराबादला अभ्यास करून मग इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची परीक्षा दिली. इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमध्ये बेसिकली आपण जे इंजिनिअरिंग मध्ये शिकतो ते राहतच, पण सोबत इंग्लिश आणि जनरल नॉलेज हे जे आहे हे 2 सब्जेक्ट पण राहतात. त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण नॉलेज पाहिजे. आणि शेवटी ही परीक्षा UPSC ही कंडक्ट करते. आणि UPSC मध्ये जे इंटरव्ह्यू होतात आपल्याला माहितच आहे, इन्फिनिटी अकॅडमी तर्फे आपण इंटरव्ह्यू घेतच आहात. तर एक मजा आली इंटरव्ह्यू देताना पण. तर अशी ही पार्श्वभूमी होती. बर. सर, ती जी परीक्षा तुम्ही दिली त्याला आता जवळपास 25 ते 28 वर्ष झाली आहेत. 28 वर्षापूर्वीची तुम्ही दिलेली परीक्षा आणि त्यावेळेला तुम्ही केलेला अभ्यास हा आठवतोय तुम्हाला, की काय रात्रभर जागून केला, किंवा काही इंग्लिश अवघड वाटायचं मग हे केलं, किंवा जनरल नॉलेज साठी वेगळी तयारी केली? कसा अभ्यास केलात तुम्ही त्याचा सगळ्याचा? मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की मोर्शीमध्ये असताना आमचा जो विकास झाला, चौमुखी झाला, त्याच्यामध्ये वाचनाची पण आवड खूप लागली. त्यावेळेस जे वाचनालय जे होतं, लायब्ररी जी होती, गावामध्ये त्या मोर्शी तालुका होता आणि त्याच्यामध्ये एक चांगली मस्त लायब्ररी होती. तर तिथे एक सवय लागली पुस्तकं वाचायची. आणि पुस्तकं फक्त असं नाही की फक्त अभ्यासाची पुस्तकं, किंवा म्हणजे प्रत्येक याच्यातले कादंबरी असो, फिक्शन असो, सोबत जे काही आपल्याला जसं जनरल नॉलेजची पुस्तकं आहेत, पेपर वाचायची सवय लागली. त्यावेळेस क्रिकेटची कॉमेंट्री रेडिओवर यायची, ती ऐकायची सवय लागली. सोबत क्रिकेट सम्राट म्हणून एक त्यावेळेस मासिक होतं, ते मासिक पण वाचायचो. आणि मग जेव्हा मोठे बंधू जेव्हा ते परीक्षा द्यायला लागले, तर तेव्हा पण ती एक सवय लागली त्यांच्या सोबत. तर असं हे झालं. आणि इंग्लिश जे आहे, इंग्रजी जे आहे ते आपण सामान्य वापरतो त्यातलंच ते विचारतात. त्याचं जवळपास 12वी पर्यंतच त्याचं हे राहतं, लेवल राहते. आणि नॅचरली जीके मध्ये आपल्याला चौमुखी ज्ञान पाहिजे, पेपर आणि बाकी सगळे जे आहेत, तर त्याचा आम्ही उपयोग केला. आणि बेसिकली मला आवड होती जनरल नॉलेजची. आज पण जेव्हा राहतो, फक्त आपल्या क्षेत्रातलं नाही तर बाकी क्षेत्रामध्येही आपल्याला माहित पाहिजे काय घडत आहे. आपल्याला पुढची पिढी घडवायची असेल तर ती फक्त एका स्टाईलनी किंवा एका याच्याने विकास न करता चौमुखी विकास कसा व्हावा. नाहीतर काय की आज सॉफ्टवेअर त्याच्या बाहेरचं जग कोणाला दिसत नाही. मला वाटतं जग खूप मोठं आहे. आपल्या जर घराच्या बाहेर निघालं, थोडंसं बाहेर निघालं, तरी पण आपल्याला समजतं की आपण कुठे आहात.
बरोबर आहे. नाही सर, हा प्रश्न विचारण्यामागचं कारण असं होतं की आपला इंटरव्ह्यू ना खूप सारी अशी मुलं पाहतात की जे ऍस्पायरिंग स्टुडंट्स असतात आपल्या येणाऱ्या परीक्षांसाठी. सो त्यांना बऱ्याचदा असं वाटतं की ही परीक्षा म्हणजे काहीतरी वेगळं असतं किंवा याच्यासाठी खास काही वेगळी तयारी करावी लागते किंवा काय. पण तुम्ही जे सांगताय की लहानपणापासूनच तुमच्यामध्ये काही गुण ते विकसित होत गेले, त्या वाचनाचा तुम्हाला फायदा झाला किंवा तुम्ही बहुश्रुतता म्हणतो आपण, त्याचा तुम्हाला फायदा झाला असं तुम्ही म्हणालात. सर, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस केल्यानंतर खरं तर वेगळे वेगळे ऑप्शन्स असतात. म्हणजे माझ्या माहितीनुसार, खरं तर मला तुमच्या इतकं नॉलेज नाहीये, पण यामध्ये पीडब्ल्यूडी, रेल्वे, टेलिकॉम असे वेगवेगळे सेक्टर्स असतात. तर याच्यातल्या टेलिकॉम सेक्टरमध्ये जायचा विचार तुम्ही का केला? हा, बरोबर आहे. आमची जी पार्श्वभूमी होती आणि त्यावेळेस आपल्याला माहित असेल इंटरनेट ह्या नावाचा प्रकार नव्हता. हम्म. आपल्याला प्रत्येक गोष्ट दुसऱ्यांकडे जाऊन विचारावं लागत होती किंवा पुस्तकं जे आहे चाळून ती आपल्याला ती माहिती घ्यावं लागत होती. बरोबर आहे. त्यामुळे जेव्हा फॉर्म भरला तेव्हा मी सगळ्या सेवा बघितल्या, ज्या ग्रुप ए सर्व्हिसेस असतात इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमध्ये. आणि मग बाकी काही लोकांशी, काही मित्रांशी आणि काही जवळच्या लोकांशी, फॉर्च्युनेटली आमचे काही सिनियर्स त्यांनी ही परीक्षा दिली होती, काही पास झाले होते, तर त्यांच्याकडनं पण गायडन्स घेतलं. तर असं लक्षात आलं की रेल्वे सर्व्हिस आणि टेलिकॉम सर्व्हिस ह्या दोन सर्व्हिसेस ज्या आहेत त्या टॉपवर आहेत त्यावेळेस. कारण आपल्याला माहिती आहे प्रत्येक वर्षी प्रत्येकाची जी आहे, म्हणजे जसं आज समजा मुलं जातात आयटी मध्ये, उद्या तो चॉईस चेंज होऊन मेकॅनिकल इंजिनिअरिंग असाही होऊ शकतो. तसंच त्यावेळेस जे हे होतं इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मध्ये की इंडियन रेल्वे सर्व्हिस, इंडियन टेलिकॉम सर्व्हिस अशा त्यावेळेस कॉम्पिटिशन आणि टॉप मध्ये होते. आणि नंतर मला लक्षात आलं की आपण ऑलरेडी, आम्ही जेव्हा बी ला होतो तेव्हा सॅटेलाइट कम्युनिकेशन आहे किंवा आमचं जे एक फील्ड आहे ते कम्युनिकेशनशी संबंधित असल्यामुळे त्या ठिकाणी काम करणं इझी जाईल असं मला वाटलं. आणि नंतर त्यावेळेस डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉम जे आहे तिथं जे नागपूरचं ऑफिस आहे तिथं जाऊन मी काही लोकांशी चर्चा केली. तर मला वाटलं की हे चांगलं राहील, एकतर लोकांशी संपर्क डायरेक्ट येतो त्याच्यामध्ये, आणि मला स्वतःची, माझं जे पार्श्वभूमी असल्यामुळे मला वाटलं की टेलिकॉम सर्व्हिस निवडलेली चांगली राहील. निश्चित त्या निमित्तानं तुमची आवड डेव्हलप होत होती, त्यामुळे तुम्ही या क्षेत्रात येण्याचं ठरवलं. बरोबर. पहिलं पोस्टिंग तुमचं कुठं झालं आणि तो आठवण कशी होती ती? याचे इंडियन टेलिकॉम सर्व्हिसचे 2 ट्रेनिंग सेंटर आहे ऑल इंडिया लेवलचे. एक आहे गाझियाबादला बर, आणि दुसरं आहे जबलपूरला. तर त्या ठिकाणी जेव्हा आम्ही गेलो तर नॅचरली मी नागपूरचा राहणारा, आणि जेव्हा आपण पश्चिम भागातून उत्तर भागात येतो तर हा एक थोडा कल्चरल शॉक असतो. कारण आपल्याकडचं चलन साऊथ किंवा आपला वेस्टर्न इंडिया इथलं चलन आणि नॉर्थ इंडिया वेगळं आहे. बरोबर. तर इथं जेव्हा आम्ही जॉईन झालो गाझियाबादला तेव्हा काही धक्के लागले की इथल्या लोकांचं वागणं असो किंवा शिष्टाचार असो, व्हॉटेवर. आणि नंतर आमचं ट्रेनिंग सुरू झालं. मग आम्हाला जबलपूरला पाठवण्यात आलं आणि मग तिकडनं आम्हाला सांगण्यात आलं की तुम्हाला 1000 किलोमीटर दूर जबलपूरवरून किंवा दुसऱ्या स्टेटमध्ये तुम्हाला ट्रेनिंगला जायचं आहे, तर तुम्ही निवडा, तुम्ही 3 चॉईस द्या. तर मी विचार केला की चला ठीक आहे, आपल्याला जवळ पडेल असं आंध्र प्रदेश आहे, तर मी आंध्र प्रदेश असा हा चॉईस दिला आमचं फील्ड ट्रेनिंग करता. आणि फॉर्च्युनेटली मला निजामाबाद हे स्टेशन मिळालं. त्यावेळेस निजामाबाद जे आहे ते नक्सलाइट एरिया होता आणि तिथलं जवळपास 4 ते 5 महिने त्या ठिकाणी होतो. आणि त्याच्यानंतर एका दुसऱ्या ट्रेनिंग करता मग गुडगाव, म्हणजे आताचं गुरुग्राम, त्या ठिकाणी मी आलो. तर एक फील्ड मध्ये गेल्यामुळे आपल्याला एक जाणीव होते, आपण जे क्लासरूम मध्ये शिकतो तर त्याचा उपयोग किंवा फील्ड काय असतं ते आपल्याला त्यावेळेस कळून चुकतं. तुम्ही आता सर नॅक्सलाइट एरियाचा उल्लेख केला, तिथे काही असा वेगळा प्रसंग अनुभवायला आला की फार काही त्रास झाला नाही? नाही, तसं माझं काम शहरापुरती, निजामाबाद शहरापुरती त्याचा मी इन्चार्ज होतो, त्याच्यामुळे तितका माझा संबंध आला नाही. पण ग्रामीण भागात नक्सलाइट जे आहे त्यांच्याकडनं
माझ्या समोर 2 ते 3 वेळा आमचे जे एक्सचेंजेस आहेत तर त्याला उडवण्यात आलं होतं. अरे पण बापरे. फॉर्च्युनेटली कुठलीही कॅज्युअलिटी झाली नाही, कारण जे त्या ठिकाणी लोक काम करायचे तर ते आणि त्यांची फॅमिली त्यांना पूर्ण बाहेर काढून मग त्यांनी ते हे केलं होतं. तर ती एक आठवण आहे तिथली. आजही त्या आठवल्यानंतर तुम्हाला बऱ्याचदा असं वेगळं काहीतरी वाटत असेल की आम्ही तिथे होतो बुवा काही काळ. हो हो. तर त्यानंतर ज्या वेळेला तुम्ही खऱ्या अर्थानं दिल्लीमध्ये किंवा मुंबईमध्ये काम केलं, तर या 2 शहरांमधल्या कामाचा अनुभव तुमचा कसा होता? आज जवळपास 20-22 वर्ष झाले तुम्ही दिल्ली आणि मुंबई सारख्या मेट्रोपॉलिटन सिटीज मध्ये काम करत आहात. काय वाटतं तुम्हाला इथे काम करताना? माझं ट्रेनिंग झाल्यानंतर, प्रोफेशन संपल्यानंतर पहिलं पोस्टिंग होतं मुंबईला. मुंबईला ठाणे जिल्हा आहे, त्यातला ठाणे तालुका जो आहे तो महानगर टेलिफोन निगम लिमिटेड MTNL कडे येतो. MTNL आणि कडे. बाकी तालुके जे आहेत त्यावेळेस DOT कडेच सगळं होतं. आणि नंतर आपल्याला सगळ्यांना माहितच आहे की 2000ला भारत संचार निगम लिमिटेड, जो DOTचा जो ऑपरेशनल पार्ट होता, तो भारत संचार निगम लिमिटेड ह्या नावाने त्याची एक कंपनी उभी झाली. तर त्यावेळेस झालं असं की जेव्हा मी मुंबईला आलो तर त्यावेळेस तो जो 97-98चा जो काळ होता, 97-98चा, तो आमच्या दृष्टीने आणि टेलिकॉमच्या दृष्टीने खूप बूम असा म्हणता येईल की एक पायाभरणी खूप झाली त्यावेळेस. तर त्यावेळेस जे आहे ती आपली लँडलाईन एक्सचेंजेसची खूप चलती होती. आज पण आहे, पण नॅचरली मोबाईल टेलिफोनी खूप पुढे गेलेली आहे. तर त्यावेळेस जवळपास मी 3 ते 4 मुख्य एक्सचेंजेस आणि अलग अलग त्या ठिकाणी टेक्नॉलॉजी होत्या. अल्काटेल फ्रान्सची कंपनी आहे त्यांची, नंतर EWSD जर्मनीची कंपनी आहे त्यांची, फेटेक्स जपानची आहे. तर अशा अलग अलग याच्यामध्ये मला काम करायची संधी मिळाली. आणि जवळपास मला आठवतं आज की 5 लाख लाईन्स जे आहेत ते त्याचं इन्स्टॉलेशन, त्याचं कमिशनिंग मी स्वतः माझ्या हातून, आमची टीम होती 15 ते 20 लोकांची आणि खूप मस्त टीम होती. म्हणजे लोकांनी खूप मन लावून काम केलं. मला खूपदा वाटत होतं की महानगरामध्ये लोक काम करतील की नाही करत, पण असं काही नाहीये. रात्रंदिवस लोकांनी काम करून, मेहनत करून ते टेलिकॉम नेटवर्क खूप चांगल्या तऱ्हेने वाढवलं. आणि सोबत जेव्हा प्रोबेशनचा माझा काळ संपत होता त्यावेळेस माझं पोस्टिंग झालं एक 2 महिन्याकरता नागपूरला, माझ्या स्वगृही. त्यावेळेस मला तिथलं पण एक एक्सचेंज उभारायची संधी मिळाली. तिथनं त्यावेळेस आपले STD ISD कॉल जायचे, त्याला टॅक्स असं नाव म्हणतात त्याच्या शॉर्ट फॉर्म मध्ये. तर ते उभारण्याची संधी मला मिळाली. तसंच कल्याणमध्ये आणि ठाणे ग्रामीण भागामध्ये तिथले सगळे एक्सचेंजेसची पायाभरणी माझ्या काळात झाली, याचा मला अभिमान आहे. आणि पुढे मग मी नाशिकला आलो. नाशिकला पण एक संधी मिळाली. मी प्लॅनिंग आणि ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे तिथे नाशिकला त्यावेळेस जवळपास 2-1 हजार लोक होते. तर त्यांचं पूर्ण ऍडमिनिस्ट्रेशन आणि पूर्ण जिल्ह्याचं टेलिकॉमचं प्लॅनिंग, की पुढे काय आपल्याला करायचं आहे, येत्या 6 महिन्यात काय करायचं आहे आणि पुढच्या 3 ते 4 वर्षामध्ये काय करायचंय. तर आपण त्याला शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म प्लॅनिंग म्हणतो ते. आणि त्यानंतर मला एक चांगली संधी मिळाली की मोबाईल नेटवर्क, त्यावेळेस BSNL झालं होतं, तिथं आम्ही डेप्युटेशनला होतो. तर तिथं जवळपास 5 वर्ष मी काम केलं मोबाईल नेटवर्कमध्ये. माझ्याकडे 5 ते 6 जिल्हे होते, जसं नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि रायगड आणि ठाणे जिल्ह्याचा काही भाग मी सांगितल्याप्रमाणे. आता ह्या ठिकाणी जवळपास 1001 मोबाईल टॉवर्स जे आहेत ते पण आम्ही लावलेत, माझ्या टीमनी लावलेत. आणि तिथलं नवीन टेक्नॉलॉजीचं एक हे आहे, मोबाईल स्विचिंग सेंटर म्हणतो MSC, ते पण आम्ही त्यावेळेस लावले. वा. सर, खरंच खूप ठिकाणी काम केल्यामुळे तुम्हाला अनेक अनुभव येत गेले. जसं तुम्ही मुंबईचा अनुभव सांगितला, तसं इतर छोट्या छोट्या शहरांमधनं पण तुम्ही काम करत आलात. मी मधला थोडासा भाग आता, म्हणजे खरं तर तो खूप इंटरेस्टिंग आहे, पण तरी सुद्धा मी तुम्हाला डायरेक्ट आता तुम्हाला दिल्लीत घेऊन जाणार आहे. ज्या वेळेला तुम्ही दिल्लीत काम करायला सुरुवात केली, कारण मला तुमच्याकडनं, मी डायरेक्ट दिल्लीत आणण्यामागचं कारण असं की मला तुमच्याकडनं त्या अंदमानच्या त्या सगळ्या प्रोजेक्ट बद्दल पण बोलायचंय आणि मुलांसाठी पण बऱ्याचशा गोष्टी तुमच्याकडनं काढून घ्यायच्यात जरा.
तर तुम्ही ज्या वेळेला दिल्लीत काम करायला सुरुवात केली, तुम्ही दिल्लीत एका वेगळ्या पोस्टवर आलात. दिल्लीत आल्यानंतर तुमच्या कामाचं स्वरूप कसं होतं, ते कशा प्रकारे नंतर 7, 8, 10 वर्षात बदलत गेलं, त्याबद्दल आम्हाला जरा सांगा. दिल्लीत यायच्या पहिले नाशिकवरून मी सुरतला गेलो. सुरतला 2.5 वर्ष होतो गुजरातमध्ये. आणि तिथं असताना बेसिकली आपल्याला केंद्र सरकारमध्ये जर काम करायचं असेल तर एक जितके काही ग्रुप ए सर्व्हिसेस आहेत, इन्क्लुडिंग सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये जे लोक पास होतात, IAS, IPS किंवा फॉरेन सर्व्हिस, फॉरेस्ट सर्व्हिस, तसंच इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे जे असतात ग्रुप ए ऑफिसर्स, डेप्टी सेक्रेटरी किंवा डायरेक्टर लेवलला किंवा जॉईंट सेक्रेटरी लेवलला, तर त्यांना जर यायचं असेल तर ही एक बेसिकली सेंट्रल डेप्युटेशन त्याला म्हणतात. तर त्याद्वारे ते घेतात आणि त्याची छाननी चाळणी, जसं आता सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये प्रिलिम्स असते तसं आपला पूर्ण रेकॉर्ड चाळला जातो, बघितल्या जातं आणि मग तिथं आपल्याला दुसऱ्या विभागामध्ये काम करायची संधी मिळते. तर मी 2012ला भरलं होतं आणि फॉर्च्युनेटली 2013च्या शेवटी मला दिल्लीला सेंट्रल डेप्युटेशनला जायची संधी मिळाली. आणि ती संधी मला मिळाली रिजनल डायरेक्टर स्टाफ सिलेक्शन कमिशन, नवी दिल्ली, नॉर्थ इंडियाचा हेड म्हणून रिजनल डायरेक्टर. तर त्यात बेसिकली आपल्याला माहितीच आहे, जसं सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आज 2 रिक्रुटिंग एजन्सीज आहेत. जसं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे, तसं सेंट्रल गव्हर्नमेंटला UPSC, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, आणि SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन. UPSC कडे ग्रुप ए सर्व्हिसेस आहेत आणि काही ग्रुप बी सर्व्हिसेसचं रिक्रुटमेंट ते करतात. स्टाफ सिलेक्शन कमिशनला, SSC ला ग्रुप बी आणि ग्रुप सी ह्या 2 ज्या पोस्ट आहेत त्याच्याकरता त्या परीक्षा घेतात. आणि त्याच्यामध्ये आपल्याला सांगा, म्हणजे मुलांना माहितच असेल की ग्रॅज्युएट लेवलची एक एक्झाम होते, CGL म्हणून, कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल. नंतर आपले जे पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत, CRPF, ITBP, BSF, SSB, तर त्यांचे सब इन्स्पेक्टर्स, आणि नंतर दिल्ली पोलीसचे जे सब इन्स्पेक्टर आहेत, सोबत CBI मध्ये लागतात सब इन्स्पेक्टर, तर त्यांचं रिक्रुटमेंट हे पण SSC द्वारेच होतं. सोबत पॅरामिलिटरी फोर्सेसचे जे कॉन्स्टेबल्स आहेत त्यांची रिक्रुटमेंट आणि अन्य बाकी पोस्ट. तर जेव्हा मी आलो तेव्हा मला रिक्रुटमेंट याचा अनुभव नव्हता. एकतर मी तुम्हाला सांगितलं की त्या वेळेसपर्यंत मी पश्चिम भागामध्ये भारताचं काम केलं होतं. जेव्हा इथं आलो, आपण जेव्हा काम करतो तेव्हा लोकांशी बोलणं होतं, त्यांचे विचार समजतात. थोडंसं वेगळं वाटलं मला. पण 5 ते 6 महिन्यात सगळं मी बघितलं, रिक्रुटमेंटची प्रोसेस स्वतः स्टडी केली, काय कशी होते. आणि जेव्हा मला लक्षात आलं की आपल्याला इथं सुधारणा करण्याकरता आणि जे कॅन्डिडेट्स आहेत, जे मुलं बसतात, तर त्यांच्या भिमुख काही आपल्याला योजना, त्यांना इझी होईल स्वतःला, अशा काही गोष्टी आपल्याला करता येईल. आणि मग 6 महिन्यात सगळं समजून मग मी पुढे वाटचाल सुरू केली. आणि जवळपास मी जेव्हा सोडलं, माझं डेप्युटेशन जेव्हा संपलं, तेव्हा जवळपास 30,000 मुलांना रिक्रूट केलं होतं मी जस्ट माझा एक रेकॉर्ड ठेवतो की काय काय काम केलं त्याचं. तर 30,000 मुलांना माझ्यामुळे, आमच्या सगळ्या टीममुळे, SSC मुळे त्यांना ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये त्यांची रिक्रुटमेंट झाली. आणि सोबत जे मुलं आहेत, तर त्यांच्या जर परीक्षा कंडक्ट करणं चांगलं व्हायचं असेल तर जे त्या ठिकाणी अधिकारी असतात, ज्या शाळेमध्ये आपण परीक्षा घेतो, तर त्या शाळेतले जे मुख्याध्यापक आहेत, जे आमच्याकडनं लोक जातात, तर त्यांचं ट्रेनिंग व्हायला पाहिजे. जसं आता आपल्याला माहिती आहे, इलेक्शन जेव्हा होतात, जनरल इलेक्शन, तेव्हा इलेक्शन कमिशन प्रत्येकाला ट्रेनिंग देते. माझ्या डोक्यात एक कल्पना आली. आम्ही त्यावेळेस व्हिडिओग्राफी करायचो काही सेंटरवर. तर आमच्या व्हिडिओग्राफरला सांगितलं की मला एक 7 ते 8 मिनिटाची क्लिप बनवून दे की शाळेमध्ये परीक्षा कशी कंडक्ट करतात. नंतर मी जवळपास 200-300 लोकांना बोलवून, जे सगळे आमची टीम राहायची, सगळ्या सेंट्रल गव्हर्नमेंट डिपार्टमेंटचे लोक यायचे, जे शाळेचे मुख्याध्यापक आहेत ते यायचे, त्यांना ती क्लिप दाखवून त्यांच्यासोबत चर्चा करायला लागली. आणि आपल्याला धक्का बसेल की खूप लोकांना परीक्षा कशी कंडक्ट करायची तेही माहित नव्हतं. पण
त्यातनं झालं हे की ते क्लिप बघितल्यामुळे खूप लोकांच्या ज्या मनात शंका होत्या त्या दूर झाल्या आणि त्यांचे प्रश्न होते. तुम्हाला हसा वाटेल आता, म्हणजे हसू येईल तुम्हाला, की मी बघितलं की त्यातलेच काही सिन्सिअर लोक होते, खूप छान त्यातले मुख्याध्यापक होते, त्यांना पूर्ण कल्पना होती. तर मी स्वतः शांत बसायचो, तेच बाकी लोकांचे जे प्रश्न असायचे त्यांचे ते उत्तर द्यायचे. आणि आणि अशा अशा अनेक सुधारणा करत करत मग मी म्हणजे प्रत्येक प्रोसेसमध्ये काय काय करता येईल आपल्याला याचा रोज विचार करून त्याला इम्प्लिमेंट करत गेलो आणि त्यातनं खरंच चांगले रिझल्ट मिळाले. सर, तुम्ही जे काही सांगताय बऱ्याच वेळापासून, त्यातनं एक गुण तुमचा समोर येतोय आमच्या, तो म्हणजे तुम्ही एक उत्तम मॅनेजमेंट गुरु आहात असं म्हणायला हरकत नाही. तुम्हाला नवनवीन गोष्टी करणं आणि लोकांकडनं त्या करवून घेणं याच्यामध्ये पण खूप इंटरेस्ट आहे असं म्हणायला हरकत नाही. तुमच्या बरोबर या गप्पा आपण अशाच सुरू ठेवणार आहोत.